थंडाईसाठी लागणारं साहित्य बघूया। काजू घेतलेत, बदाम आहेत साल काढून घेतलेले, पिस्ता आहे, कलिंगडाच्या बिया, चारोळी, काळी मिरी, त्याच्यानंतर खसखस, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, बडीशेप, दालचिनी, वेलची आणि छोटासा तुकडा जायफळाचा। आता या एका छोट्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता जे साहित्य आपण बघितलं ते सगळं साहित्य मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे सगळं साहित्य आपण पाण्यामध्ये किमान 1 ते 1.5 तासासाठी भिजत ठेवतोय। आपण जे सारण सगळं भिजत घातलं होतं ते काढून घेतलंय खलबत्त्यामध्ये। खलबत्ता नसेल तर तुम्ही पाटा वरवंटा वापरू शकता किंवा मग डायरेक्टली मिक्सरला सुद्धा लावू शकता। हे सगळं सारण घेतलंय, त्याच्यामध्ये माझ्याकडे खायची पानं आहेत छोटी छोटी, ती मी ॲड करते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाहीतर नका करू। आणि आता हे सगळं मिक्सर आपण मस्तपैकी वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण छान मस्तपैकी मिक्स बारीक करून घेऊया एकत्र। आता या पॉईंटला आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। तुमच्या आवडीनुसार स्वीट किती तुम्हाला आवडतं त्यानुसार त्यात साखर ॲड करा। मिक्सरला लावणार असाल जर तर मिक्सरला सुद्धा सेम एकदा फिरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला साखर ॲड करायची आहे। अशा प्रकारे हा आपला थंडाईचा मसाला रेडी आहे। आता एक छोटंसं भांडं घेतलंय, तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी आपण जे प्रीमिक्स घेतलंय ना ते घालते, जे आपण बनवलेला मसाला थंडाईचा। त्याच्यामध्ये ॲड करायचं आधी थोडंसं दूध, मस्तपैकी दूध ॲड करायचं आणि ते पूर्णपणे तो जे आपला मसाला आहे ना तो छान त्याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे आपण मिक्स करून घेतलंय थोड्याशा दुधामध्ये। आता ज्या भांड्यात थंडाई करायची आहे त्याच्यामध्ये आपण दूध घेतलेलं आहे। आता हे याच्यात मस्तपैकी आपण गाळून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आधी आपण आता दूध मिक्स केलेलं आहे, जे आपण थोडंसं दूध हे करून घेतलं होतं प्रीमिक्स घालून, आपलं मस्तपैकी मसाला घालून। आणि त्याच्यामध्ये थोडंसं केसरवालं दूध ॲड करते, म्हणजे त्याला एक छान रंग, एक छान फ्लेवर येईल। आणि हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग सर्व करायचं आहे। डॅन टॅन, अशा प्रकारे आपली थंडाई रेडी आहे।